नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार या पदासाठी साधारणतः 478 जागांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे। दिनांक 6 मे 2026 ते 27 मे 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात। आता नेमका फॉर्म कसा भरावा या प्रश्नाबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत आणि याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस आपण बघणार आहोत। चला मूळ मुद्द्याकडे जाऊया। जेही माझे विद्यार्थी मित्र चौकीदार या पदासाठी अर्ज केलेला आहे, करणार आहेत किंवा तयारी करत आहेत, त्या विद्यार्थी मित्रांसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता हे चारही विषयांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न नुसार शिकवणी आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, अनलिमिटेड वॉच टाइम आहे, टेस्ट सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत। फक्त 599 रुपये फी ठेवलेली आहे। आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा, बॅच नक्की जॉईन करा। अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात। चला मूळ मुद्द्याकडे जाऊया। बघा, तुम्हाला सुरुवातीला तर ही ऑफिशियल जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। आता एकूण बघा, स्टेप 1 टू स्टेप 15 एकूण 15 स्टेप मध्ये हा फॉर्म आहे। ओके, याची स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी पुढे स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याची प्रोसेस मी दाखवतो। बघा, सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे। या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट अशा पद्धतीने ओपन होईल। ओपन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता रजिस्ट्रेशन करत असताना बघा, इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला ओपन होईल। इथे तुम्हाला सुरुवातीला तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम हे व्यवस्थित तुम्हाला फिल करायचे, कुठलीही स्पेलिंग मिस्टेक करायची नाहीये। ओके, त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ विचारली, इथे सिलेक्ट करून तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे फिल करायची। आता त्याच्यानंतर पुढे तुम्हाला ईमेल आयडी, बघा ईमेल आयडी तुमचा जो चालू स्थितीतला जो ईमेल आयडी असेल तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे। त्यानंतर कन्फर्म ईमेल आयडी, तोच ईमेल आयडी तुम्हाला इथे पुन्हा एकदा एंटर करायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर पण जो व्यवस्थित चालू आहे, चालू स्थितीमध्ये आहे, तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। पुन्हा एकदा कन्फर्म मोबाईल नंबर इथे क्लिक करायचा आहे आणि जनरेट ओटीपी, ओके, ओटीपी जनरेट वरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेलला, बघा इथे म्हटलंय ईमेलला किंवा तुमच्या मोबाईल नंबरला एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथे फिल करायचा आहे। ओके, फिल केल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा आहे, बघा इथे कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे, बरोबर। इथे सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म वरती क्लिक केलात की तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल। आता इथे तुम्हाला दिसेल बघा, तुमचा लॉग इन आयडी इथे जनरेट होईल आणि तुमचा इथे पासवर्ड जनरेट होईल। ओके, आता हा जो पासवर्ड आहे, हा पासवर्ड तुम्हाला जर रिसेट करायचा असेल तर तुम्ही रिसेट पण करू शकता। बघा इथे सेट न्यू पासवर्ड, सेट न्यू पासवर्डवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला सुरुवातीला अगोदर इथे ओल्ड पासवर्ड विचारेल, त्यामुळे तुम्हाला ओल्ड पासवर्ड तिथे हा फिल करायचा आहे। त्याच्यानंतर न्यू पासवर्ड, तुम्हाला जो कुठला पासवर्ड ठेवायचा आहे तो तुम्ही तिथे फिल करू शकता आणि तसेच तोच कन्फर्म पासवर्ड तुम्हाला इथे पुन्हा एकदा तिथे फिल करून तुम्हाला नवीन पासवर्ड तुम्ही क्रिएट करू शकता। बघा, किंवा हाही पासवर्ड तुम्हाला कंटिन्यू करायचा असेल तर हाही करू शकता। ओके, त्याच्यानंतर पुढे आता तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। बघा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे आणि जो काही तुमचा पासवर्ड असेल तो तुम्हाला फिल करायचा आहे। ओके, आणि साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे। साइन इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया आहे आता इथून पुढे सुरू होणार आहे, लक्षात घ्या। मग सुरुवातीला तुम्हाला इथे फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम हे ऑटोमॅटिक फिल केलेलं दिसेल। ओके, तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यावेळेस जी माहिती भरली ती ऑटोमॅटिक तुम्हाला इथे शो होणार आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ पण तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली शो होणार आहे। ओके, तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळी जी डेट ऑफ बर्थ टाकली होती ती तुम्हाला इथे शो होणार आहे, त्यामुळे ही एकदा व्हेरीफाय करून घ्या। ओके, त्याच्यानंतर पुढे आता तुम्हाला इथे वडिलांचे नाव, ओके, तुम्हाला वडिलांचे नाव इथे फिल करायचंय। त्यानंतर आईचे नाव व्यवस्थित फिल करायचंय। त्याच्यानंतर इथे तुम्हाला कुठलाही मिसेस किंवा मिस्टर असं कुठलाही उल्लेख नाही करायचा, ऑलरेडी इथे आहे। तुम्हाला फक्त व्यवस्थित स्पेलिंग न चुकवता तुम्हाला माहिती भरायची। त्यानंतर इथे जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचंय, मेल फिमेल। त्यानंतर आधार क्रमांक, लक्षात घ्या, आता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। इथे तुम्हाला व्यवस्थित आधार क्रमांक तुमचा फिल करायचा आहे। ओके, प्रॉपर, कुठलीही मिस्टेक न करता। त्यानंतर आधार क्रमांकाची पुन्हा एकदा कन्फर्म आधार क्रमांकाची तुम्हाला इथे एंट्री करायची। जो क्रमांक तुम्ही वरती फिल केलेला आहे तो सेम तुम्हाला इथे खाली पुन्हा एकदा फिल करायचा आहे। पुढे जाऊया। आता आधार कार्डवरील तुमचे जे प्रॉपर नाव आहे ते नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। बघा, नेम ॲज पर आधार कार्ड, ओके, हे व्यवस्थित कुठली स्पेलिंग मिस्टेक न करता इथे आधार कार्डवरचं पूर्ण नाव टाका। त्यानंतर इथे तुम्हाला विचारलंय, बघा आपल्याला जुळा भाऊ किंवा बहीण आहे का, हो ते सिलेक्ट।
असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. ओके. त्यानंतर वैवाहिक स्थिती, तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात. मॅरिड असाल तर मॅरिड करा. मॅरिड केल्यानंतर तुम्हाला पुढे दाखवतो मी तुम्हाला काय काय गोष्टी विचारल्या जातात. अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करा. त्यानंतर आपण आपले नाव बदललेले आहे का, यस. बदललेले असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, यस. ओके. आता पुढे तुम्हाला काय काय माहिती विचारते बघा. आता तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डवरचं नाव टाकलं, त्यानंतर तुम्हाला जुळा भाऊ बहीण आहे का, नाही. नंतर वैवाहिक स्थिती लक्षात घ्या. आता इथे फॉर्म भरत असताना तुम्ही जर मॅरिड केलं, ओके, तर तुम्हाला पुढे आपल्या जोडीदाराचे नाव, ओके, तुम्हाला त्यांचं नाव पण इथे फिल करायचंय. अनमॅरिड केलं तर काही आवश्यकता नाही. ओके. पुढे आता आपण आपले नाव बदलले आहे का, नो. त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहे का, हो. आता बघा इथे जर येस केलं तर पुढे बघा आपल्याकडे महाराष्ट्र राज्याचा आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट आहे का, असा प्रश्न पुढे विचारला जातो. ओके. मग आहे का, येस आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला आदिवास प्रमाणपत्राचा क्रमांक, तो क्रमांक तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र निर्गमित केल्याची तारीख पण तुम्हाला इथे टाकायची. ओके. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही या ठिकाणी येस केलं तर पुढची प्रोसेस तुम्हाला ओपन होते आणि तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट नंबर आणि ती डेट असणं गरजेचं आहे. ओके. ही माहिती भरून तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. ओके. पुढे आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता इथे तुम्हाला बघा कॉन्टॅक्ट डिटेल्स. कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, इथे तुम्हाला मोबाईल नंबर फिल करायचा आहे व्यवस्थित. त्यानंतर पर्यायी मोबाईल नंबर म्हणजेच अल्टरनेट मोबाईल नंबर. अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला या नंबर व्यतिरिक्त दुसरा कोणता घरी तुमचा फोन असेल तर तुम्ही तो नंबर इथे फिल करायचा आहे. त्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर बघा आता इथे ॲड्रेस डिटेल्स. ॲड्रेस डिटेल्समध्ये तुम्हाला बघा पत्र व्यवहाराचा जो काही पत्ता आहे, मग त्यामध्ये सुरुवातीला काय विचारलंय, राज्य म्हणजे स्टेट विचारलं, इथे महाराष्ट्र येईल ऑब्व्हियसली. तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा, तालुका, संपूर्ण पत्ता व्यवस्थित टाका. शक्यतोवर आधार कार्डवर जो पत्ता आहे तुमचा तो तुम्ही इथे व्यवस्थित तो ॲज इट इज फिल करू शकता. त्यानंतर तुमचं गाव, ओळख चिन्ह, जवळचा लँडमार्क असेल ते, आणि पिनकोड, हे व्यवस्थित तुम्हाला माहिती फिल करायची. आता ही माहिती फिल केल्यानंतर बघा पुढे आता कायमचा पत्ता. आता जर तुम्ही वरती जी माहिती भरलेली आहे ॲड्रेसमध्ये ती सेम ॲज इट इज जर कन्फर्म असेल तर तुम्ही ह्या इथे टिक दिले बघा, ह्या टिकवर तुम्ही क्लिक केलं की ऑटोमॅटिक ती संपूर्ण माहिती इथे ऑटो फिल होते. जर तुमचा कायमचा पत्ता हा वेगळा असेल तर तुम्ही इथे कायमचा पत्ता सुद्धा फिल करू शकतात. ओके. पुढे मग ही सर्व माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला बघा इथं तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रतेविषयी तुम्हाला माहिती विचारली जाते. ओके. आता ही जी परीक्षा आहे ही 10वीच्या बेसवरती आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला तुमच्याकडे 10वीचं जे काही मार्कशीट असेल याची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. त्यामुळे सुरुवातीला बघा तुम्हाला 10वी एसएससी वरती मग तुम्ही कुठल्या वर्षी पास झाला आहात त्याचं वर्ष तुम्हाला फिल करायचं आहे. त्यानंतर इथे विद्यापीठ जे काय आहे ते विद्यापीठ तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मग आता इथे तुम्ही पर्सेंटेज, गुणांचा प्रकार CGPA आहे का पर्सेंटेज आहे, मग तुम्ही पर्सेंटेजमध्ये टाकलं तर तुम्हाला इथे बघा एकूण गुण किती होते, तुम्हाला मिळालेले गुण किती होते ते तुम्हाला फिल करायचं आहे. आणि हे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातात. तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी मार्क्स फिल करतात तेव्हा पर्सेंटेज ऑटोमॅटिक फिल होतात. तुम्ही 10वीचं तुम्हाला कंपल्सरी टाकायचंच आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही 12वी असाल तर 12वीची तुम्ही माहिती भरू शकतात. तुम्ही पदवीधर असाल तर पदवीची पण माहिती भरू शकता. पदव्युत्तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तीही माहिती तुम्ही भरू शकतात. ओके. आणि ऑदर इतर कुठली तुमची शैक्षणिक पात्रता असेल तर ते सुद्धा तुम्ही माहिती या ठिकाणी भरू शकतात, हरकत नाही. पुढे मग ही सर्व माहिती व्यवस्थित फिल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा इथे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा आता ऍप्लिकेशन फॉर्म. ओके. चौकीदार पदाकरिता अर्ज. ओके. मग इथे तुम्हाला आता बघा पुढे तुम्हाला पुन्हा एकदा माहिती विचारली जाते, आपण धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचे सदस्य आहात का, येस असेल येस, नो असेल नो करा. उमेदवाराचा धर्म विचारलेला, इथे तुम्हाला जो काही धर्म असेल तो तुम्हाला फिल करायचा आहे. उमेदवाराचा प्रवर्ग कुठल्या कॅटेगरीमधून येतात ते तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला ते माहिती दाखवतो. आता बघा आपण धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचे सदस्य असाल का, येस असेल येस, नो असेल नो. उमेदवाराचा धर्म इथे टाकलेला आहे. नंतर प्रवर्ग OBC ओपन जो काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथे फिल करायची. आता इथे लक्षात घ्या, जर इथे तुम्ही OBC प्रवर्गातून असाल तर तुम्ही इथे फिल केल्यानंतर पुढचा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. लक्षात घ्या, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर पण इथे लागणार आहे. ओके. तो पण तुम्हाला फिल करायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र निर्गमित केल्याची तारीख, जी काही डेट असेल कास्ट सर्टिफिकेट वरची जी काही डेट असेल ती पण तुम्हाला इथे फिल करायची.
त्यानंतर जात प्रमाणपत्र कोणत्या अधिकाऱ्याकडून निर्गमित केलेले आहे, मग ते तहसीलदार असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, जे काही तुमच्या सर्टिफिकेट वरती असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आहे का. ओके, आता हे प्रमाणपत्र जे आहे हे किमान परीक्षेपर्यंत वैध असले पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. असेल तर तुमच्याकडे यस असेल तर यस करा, आणि यस केल्यानंतर त्याच्या पुढच्या डिटेल्स तुम्हाला फिल करावे लागतील, नसेल तर नो करा. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा आता पदाचे नाव. ओके, इथे ऑटोमॅटिक वॉचमन ऑटो फिल केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण कोणत्या प्रवर्गाकरिता अर्ज करत आहात, तुम्हाला कुठल्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे, ओपन, ओबीसी किंवा कुठल्या प्रवर्गातून, तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हा, त्याच्यानंतर अर्ज करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाचे नाव. ओके, आता हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला कोणत्या प्रकल्प कार्यालयासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. मग इथे तुम्ही जेव्हा ड्रॉप डाऊन मेन्यूवर क्लिक करतात तेव्हा तुम्हाला मोठी लिस्ट येते. ओके, आता हा अर्ज भरताना यांनी कळवण प्रकल्प निवडलेला आहे. मग तुम्ही असे वेगवेगळे प्रकल्प कुठल्याही प्रकल्पासाठी निवडू शकता. कळवण, नाशिक, धुळे, नंदुरबार, कोणतेही प्रकल्प तुम्हाला ज्या प्रकल्पात अर्ज करायचा आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. ओके, ड्रॉप डाऊन मेन्यू मधून इथे सिलेक्ट केल्यानंतर पुढे बघा आता आपण 40% किंवा अधिक शारीरिक दिव्यांग आहात का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. मग असेल तर तुम्हाला त्या संबंधीचे जे काही सर्टिफिकेट नंबर आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला पुढे विचारले जातील. त्यानंतर आपण अनाथ आरक्षण अंतर्गत अर्ज करत आहात का, यस असेल यस करा, नो असेल नो करा. त्यानंतर आपण प्रकल्पग्रस्त आहात का, यस असेल यस करा, नो असेल नो करा. पुढे आपण भूकंपग्रस्त आहात का, यस असेल यस करा, नो असेल नो करा. आपण माजी सैनिक आहात का, यस असेल यस करा, नो असेल नो करा. पण यस केल्यानंतर त्याच्या पुढच्या जे काही डिटेल्स आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी फिल करावे लागतील. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा आता आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का, तुम्ही जर असाल तर तिथे यस करा, नसेल तर नो करा. ओके, पुढे आपण अंशकालीन कर्मचारी आहात का, यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. आता इथे तुम्हाला बघा अॅन्युअल फॅमिली इन्कम म्हणजे तुम्हाला वार्षिक तुमचं उत्पन्न जे आहे ते तुम्हाला फिल करायचं आहे, लक्षात घ्या. ओके, इथे तुम्हाला व्यवस्थित ते फिल करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट आहे का, यस असेल तर यस करा, नसेल तर नो करा. मग तुम्हाला इथे इन्कम सर्टिफिकेटचा नंबर पण विचारलेला आहे, तो नंबर पण तुम्हाला तिथे फिल करावा लागणार आहे. ओके, हा, त्याच्यानंतर बघा हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. बघा एक्झाम सिटी प्रेफरन्स परीक्षा शहर प्राधान्य, तुम्हाला एकूण 5 शहरांसाठी परीक्षेसाठीचं प्राधान्यक्रम द्यायचा आहे. ओके, तर इथे लक्षात घ्या प्राधान्य देताना अगदी व्यवस्थित तुम्ही प्राधान्य द्यायचं आहे. तुम्ही पहिला प्रेफरन्स तुम्हाला ज्या शहरासाठी द्यायचं आहे ते शहर तुम्ही निवडू शकता. उदाहरणार्थ आता हा फॉर्म भरताना यांनी पहिला प्रेफरन्स नाशिकसाठी दिलाय, दुसरा धुळ्यासाठी दिलाय, तिसरा पुण्यासाठी दिलाय, 14 छत्रपती संभाजीनगरसाठी दिलाय आणि 5वा अहिल्यानगरसाठी दिलेला आहे. असे 5 प्रेफरन्स दिलेत. तुम्ही सुद्धा प्रेफरन्स देताना तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला ज्या शहरासाठी प्रेफरन्स द्यायचे आहे असे एकूण 5 प्रेफरन्स तुम्ही द्यायचे आहेत. प्राधान्य क्रमांक 1, 2, 3, 4, 5. ओके, त्याच्यानंतर पुढचा आता बघा ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे, तुमचे सिग्नेचर अपलोड करायचे. आता फोटो जो आहे हा तुमचा कमाल म्हणजे 100 KB आत असायला पाहिजे. ओके, इथे तुम्ही चूज फाईल करून फोटो अपलोड करा. त्याच्यानंतर तुमची जे काही सिग्नेचर आहे बघा उमेदवाराची स्वाक्षरी. आता हा पासपोर्ट साईज पण लक्षात घ्या, अलीकडे पासपोर्ट साईज आकाराचा रंगीत फोटो म्हणजे रंगीत पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. स्वाक्षरी तुम्हाला इथे कमाल 200 KB आत असायला पाहिजे, इथे अपलोड करायची तुम्हाला. त्याच्यानंतर बघा इथे काय म्हटलंय, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा. आता एका ब्लँक पेपरवरती तुम्ही जे स्टॅम्प पॅड आहे त्याच्याने डाव्या अंगठ्याचा तुम्ही ठसा उमटवून त्याचा फोटो तुम्ही इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे बघा लेखी घोषणा. आता इथे काय अपलोड करायचे पुढे दाखवतो बघा. इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन. ओके, लेखी घोषणा. आता ही तुम्हाला बघा स्पष्ट इथे उल्लेख केलाय घोषणापत्र मजकूर इंग्रजी किंवा मराठी यापैकी कोणत्याही एका भाषेत हस्तलिखित असणे आवश्यक आहे. आता हा जो मजकूर दिलेला आहे हा तुम्हाला साध्या ब्लँक पेपरवरती तुम्हाला स्वतःच्या हाताने लिहायचा आहे. काय लिहायचं आहे बघा, मी याद्वारे जाहीर करतो किंवा करते की अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती माझ्या माहितीनुसार बरोबर, खरी आणि वैध आहे. आवश्यकतेनुसार मी संबंधित कागदपत्रे सादर करेन. ओके, असं तुम्हाला व्यवस्थित तुमच्या हाताने लिहायचंय, तुमचं नाव आणि सही करायची आणि त्याचा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे, लक्षात घ्या. ओके, मग हे तुम्ही अपलोड केल्यानंतर पुढे पुन्हा एकदा तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन येतो.
ओके, तर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. परत तुम्ही बघा बॅक, म्हणजे तुम्हाला वाटलं मागे काही चुका झाल्या आहेत किंवा काही दुरुस्ती करायची तर तुम्ही बॅक सुद्धा जाऊ शकता, लक्षात घ्या. ओके, मग इथे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढे बघा आता तुम्हाला तुमचा अर्ज दिसणार आहे, चौकीदार पदाकरिता अर्ज. मग तुम्हाला इथे तुमचा अर्ज क्रमांक, तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव, कुठल्या प्रकल्पात अर्ज केलाय ते शो होणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या कुठल्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज केलाय ते तिथे शो होणार आहे. त्याच्यानंतर बाकीचे तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे ही सर्व माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे. इथे फोटो तुमचा दिसणार आहे, सही दिसणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला जो काही तुम्ही अपलोड केलाय तो तुम्हाला शो होईल. तुम्ही त्याच्यानंतर लेखी घोषणा जी अपलोड केली ती तुम्हाला इथे ठिकाणी शो होईल. आता बघा इथे तुम्ही मग शेवटचा आता इथे प्रोसेसमध्ये बघा, इथे प्रोसीड टू पेमेंट, तुम्हाला ही सर्व माहिती कन्फर्म करायची. ओके, जर ही सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्ही पुढे पेमेंटसाठी जाऊ शकता. तुम्हाला असं वाटतंय की नाही मला यात काहीतरी बदल करायचा आहे तर तुम्ही मॉडिफाय सुद्धा करू शकता. मॉडिफायवर क्लिक करून तुम्ही पुन्हा एडिट करू शकता. ओके, पण एकदा तुम्ही प्रोसीड केल्यानंतर पुन्हा ते एडिट होत नाही. त्यामुळे तुम्ही प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक केलं की पुढे तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन, म्हणजे साधारणतः बघा आता 900 रुपये फी आहे, ते तुम्ही पे ऑनलाईन. ओके, मग आता ऑनलाईनचे जे काही मोड आहेत त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, नेट बँकिंग, UPI, तुम्ही कुठल्याही याच्याने तुम्ही पेमेंट साधारणतः करू शकतात. ओके, आता हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला मेक पेमेंटवर क्लिक करा, त्याची रिसिप्ट जनरेट होईल आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण प्रोसेस आपण बघितली, फॉर्म कसा भरावा. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना